त्याच्यामुळे त्यांच्या मागचा आवाजाला पण जरा लोक ओळखायला लागतात. पण हर्षा, म्हणजे सचिन काय किंवा राहुल द्रविड काय, म्हणजे आता ही टिपिकल मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं म्हणून. तुम्हाला माहिती आहे की नाही, सचिन आणि राहुल बॅटिंग करत असताना पाकिस्तानच्या विरुद्ध फक्त मराठीत बोलायचे. अच्छा. बाकी कोणाविरुद्ध खेळताना मराठीत बोलत असतील नसतील माहीत नाही, पण पाकिस्तानच्या विरुद्ध खेळताना दोघं एकमेकांशी मराठीत बोलायचे. त्यांना कळू नये म्हणून. तर त्यांचं म्हणजे त्यांचं मराठी असणं, मराठी मध्यमवर्गीय असणं, हे त्यांचं व्यक्तिमत्व. कारण बाकी सगळ्या प्लेयर्समध्ये त्यांचं वेगळेपण, त्यांची रुजुता, त्यांचा साधेपणा हा फार, त्याचं खूप कौतुक होत राहिलं कायमच, आजही होतं. हो. तर त्याच्यामध्ये या बॅकग्राऊंडचा किती वाटा आहे असं वाटतं? फक्तच महाराष्ट्रीयन असल्यामुळे असेल की नाही हे मला नक्की माहीत नाही, कारण दुसरे पण बरेच प्लेयर्स होते. तुम्ही बघा, ज्यांचे 14, 15, 20 वर्षाचं करिअर असेल, त्यात एक कॉमन गोष्ट असते की ते कधी असं मार्ग सोडून गेले नाहीत कधी, आणि त्यांनी पूर्णपणे क्रिकेट आधी समोर ठेवलं. राहुल द्रविडच्या वडिलांना भेटायला होतं तुम्ही एकदा, जसं सचिन तेंडुलकरचे वडील होते तसेच राहुल द्रविडचे वडील इतके असे सिम्पल साधे. त्यांना सगळ्या मॅचेस बघायला आवडायच्या. 94 साली जेव्हा आम्ही हायलाईट्स करायचो, राहुल जी मॅच खेळायचं त्याची VHS टेप त्यांच्या घरी जायची. त्यांच्याकडे असं पाहिलं ना की असं वाटत, असं तुम्हाला कधी वाटणारच नाही की राहुल कधी कोणाला फील्डवर शिव्या देऊ शकेल म्हणून. शक्यच नाही. तर तो फरक पडतो, नक्की फरक पडतो. फक्त महाराष्ट्रीयन असल्यामुळे पण आपल्याकडे असं थोडं आपलं मिडल क्लास, आपले व्हॅल्यूज असतात बरेच. मला पण म्हणजे असं वडील फोन करून सांगायचे कधी कधी, जरा केअरफुल राहा. तो असं, मी एकदा जेफ्री बॉयकॉटला काहीतरी म्हणालो असंच, कारण ते ऑलवेज काहीतरी म्हणायचे ना, टोकत. मी पण असं एकदा काहीतरी म्हणालो. माझ्या वडिलांचा फोन आला की आपल्या कल्चरमध्ये आपल्यापेक्षा मोठ्या लोकांची असं बोलत नाहीत. पण हा फॅमिलीचा खूप फरक पडतो. मला एकदा आठवतं, जेव्हा सुरुवात झाली माझी करिअरमध्ये, तेव्हा कसं असतं, आपण खूप इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो. इम्प्रेस कसं करायचं, मोठे शब्द वापरा, दर इव्हेंटला असं काहीतरी मोठं गाजून काहीतरी झाल्यासारखं बोला. माझ्या भावाचा मला एक SMS आला, नेमकं तेव्हाच फोन सुरू झाले होते मला वाटतं. SMS आला का काहीतरी आलं, यू आर प्लेइंग टू मेनी शॉट्स, अ सिंगल इज अ गुड शॉट. कधी काही सिंगल घेत जा. पण असं सांगणारं सगळ्यांना असलं पाहिजे. वैभवसाठी असं सांगणारं कोणीतरी असलंच पाहिजे, जसं सचिनला सांगणारं होतं. हर्षा, खरं तर तुमच्या कॉमेंट्रीबद्दल बोलतोय आपण, पण मुलाखतकार हर्षा भोगले पण आम्हाला आवडतात. तुम्ही इतक्या मुलाखती घेतल्यात, कधी ग्राउंडवर घेता, कधी जाहीर कार्यक्रमांमध्ये घेता. तुमच्या घेतलेल्या मुलाखतींमधली तुम्हाला की ज्याची खूप तयारी करावी लागली, ज्याच्यासाठी तुम्ही एक्साइटेड होतात, अशी कुठली होती मुलाखत? अशा खूप असतात. अशा कुठल्या होत्या मुलाखती? नाही, अशा खूप असतात, कारण तयारी केल्याशिवाय करता येतच नाही. ज्या दिवशी तुम्ही तयारी न करता कार्यक्रमात जाता, त्या दिवशी तुमची चूक व्हायलाच पाहिजे. कारण जर चूक नाही झाली तर तुम्हाला वाटतं असं न करता मला करता येईल. पण सर्वात कठीण मला एकच गेला, तो पटावडी बरोबर. कारण मला आधीपासून त्यांच्याबद्दल खूप असं वाटायचं, इतका ग्रेट माणूस, इतका टॅलेंटेड माणूस. एक डोळा गेला, एका डोळ्याने इंटरनॅशनल क्रिकेट खेळला, पण एकदाही म्हणाला नाही की जर माझे दोन्ही डोळे असते तर मी काय केलं असतं, एकदाही नाही. पण ना ते खूप लहान लहान उत्तरं द्यायचे, आणि मी अशी पूर्ण तयारी करून एक तर आधी समोर पटावडी आले असं, आणि मी प्रश्न विचारला म्हणलं संपला, अरे पण थोडं वी आर इन ऑफ देम, ते थोडंफार व्हायचं. बाकी एवढं नाही वाटलं. सर, तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केला की सोशल मीडिया आल्यामुळे की लगेच लोक रिॲक्ट होतात, आबाळ फाटले, आणि खूप चांगल्या काळात मी कॉमेंट्री केली. पण तेव्हाही सर तुम्ही असं एखाद्या बॅट्समॅनविषयी, बॉलरविषयी एखादी कमेंट पास केली, आणि असं कधी घडलं का की तो बॉलर नंतर कधीतरी येऊन भेटला, यार ऐसा नाही बोलना चाहिए था, अरे हे नको बोलायला